नमस्कार. पोलीस काकाच्या बातमीपत्रामध्ये आपले स्वागत. वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाह याला न्यायालयाने 16 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपीने ओळख लपवण्यासाठी केस आणि दाढी गाडीतच कापल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा पोलिसांनी मुलीचं लग्न लावून देणाऱ्या एका टोळीला जेरबंद केले आहे. सिमरन नावाच्या युवतीने 8 महिन्यात 9 लग्न केली होती. एका घटनेत महिलेच्या सतर्कतेमुळे टोळी अलगद जाळ्यात अडकली आहे. पुणे पोलिसांनी बरगाव वेगाने येणारी कार थांबविण्यास सांगितल्याने थेट पोलिसांनाच मारहाण केल्याची धक्कादायक घटना सिंहगड रोडवर घडली आहे. या प्रकरणी मंगेश शिवाजी फडके व बापू रोहिदास दळवी यांच्या विरोधात हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. नाशिकमध्ये हिट अँड रनची तिसरी घटना घडली आहे. सिटीलिंक बसच्या धडकेत 5 वर्षाच्या चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला आहे. सानू सागर गवई असे मृत मुलीचे नाव आहे. येवला शहरात एका युवकाला अर्धनग्न करून बेदम मारहाण करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. तो शाळेत जाणाऱ्या एका अल्पवयीन मुलीची नेहमी छेड काढून तिला त्रास देत होता. याबाबतचा पुढील तपास पोलीस करत आहेत. अपंग असल्याचा बनावट दाखला देऊन कलेक्टर झालेल्या पूजा खेडकर यांच्याबद्दलचा सविस्तर अहवाल द्या असे निर्देश मसुरी सेंटरने दिले आहेत. वादग्रस्त ठरलेल्या पूजा खेडकर यांनी खोटे ओबीसी सर्टिफिकेट सादर करून UPSC परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे समोर आले असून त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथील शाह महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयातील 2 अभियंत्यांवर विनयभंगाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कार्यालयातील एका महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची त्यांनी मागणी केली होती. आरोपींमध्ये शाखा अभियंता R इंगळे आणि उप अभियंता DB कपिले यांचा समावेश आहे. खुनाच्या गुन्ह्यात असणाऱ्या आरोपीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. 10 ते 11 युवकांनी दिवसाढवळ्या दगडांनी ठेचून आरोपीस ठार केले असून या घटनेचे दृश्य मोबाईलमध्ये कैद झाले आहे. निफाड तालुक्यात जमिनीच्या वादातून एका वृद्ध व्यक्तीला जाळल्याची घटना घडली आहे. कचेश्वर नागरे यांच्या अंगावर सख्या भावाच्या कुटुंबियांनी डिझेल टाकून त्यांना पेटवून दिले होते. तेलंगणाच्या पोलिसांनी गांजाच्या तस्करी प्रकरणी नाशिकच्या पंचवटी भागात कारवाई केली. गांजा तस्कर प्रकरणी लक्ष्मण ताटे आणि तिच्या मुलाला अटक केली आहे. ताटे यांची यापूर्वीच शिंदे सेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. धन्यवाद. अधिक माहितीसाठी पोलीस काकाच्या वेबसाईटला जरूर भेट द्या आणि आमच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा.